नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी 2 मिनिटात तयार होणारी म्हणजे कुकरमध्ये एका शिट्टीत तयार होणारी अशी ही गवारची भाजी बनवणार आहोत। म्हणजे जर तुम्हाला स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही भाजी अगदी 2 मिनिटात तयार करू शकतात। तर लगेच रेसिपीकडे वळूया। सर्वात आधी या ठिकाणी मी लसूण, कोथिंबीर, मिरच्या आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये घालून घेतलेला आहे। आता मी यांना बारीक करून घेत आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। तर लगेच ते झाल्यानंतर आपण दुसऱ्या ठिकाणी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि या ठिकाणी मी गवारला बघा थोडं मोठं कट केलेलं आहे, जास्त बारीक पीसेस केलेले नाही आहेत। त्यानंतर मी कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेलं आहे। जिरं मोहरी तडतडल्यावर यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे। आता आपण कांद्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हळद घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा कांद्यांना व्यवस्थित परतवून घेऊया आणि यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घातलेला आहे, त्यालासुद्धा आपण व्यवस्थित परतवून घेऊया। यामध्ये आपण जो कोथिंबीर आणि त्याचा जो ठेचा बनवलेला तो ठेचा घातलेला आहे, त्याला आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि परतवून घेतल्यानंतर आपण हे बघा नेक्स्ट प्रोसेस करण्याआधी आपण याला व्यवस्थित शिजवायचं आहे ठेच्याला। आणि आपले टोमॅटो आणि कांदे व्यवस्थित बऱ्यापैकी शिजले की आपण यामध्ये गवारीच्या ह्या शेंगा घालणार आहोत। यांना तुम्ही बघू शकतात, एका शेंगेचे मी 2 पीस केलेले आहेत आणि लांब लांब पीस ठेवलेले आहेत आणि मग मी त्यांना परतवून घेत आहे। आता यामध्ये आपले टमाटे आणि कांद्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि टोमॅटोसुद्धा बऱ्यापैकी आपले शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे। 2 ते 3 चमचे म्हणजे या ठिकाणी मी टेबलस्पून घेतलेला आहे, 2 ते 3 टेबलस्पून पाण्याचे। आणि बस झाकण लावायचं, शिट्ट्या होऊ द्यायचे। एक शिट्टी झाल्यानंतर लगेच आपली भाजी तयार होते। हिला आपण सर्व करायचं आहे आणि हिचा आस्वाद घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही विश्वास नाही करणार पण ही भाजी खूपच टेस्टी लागते आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील।